हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागील व्हिडिओमध्ये आपण जे की तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल, सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 जे आपण सिरीज चालू केली होती, त्या सिरीजचा चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून आपण सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 हे सिरीज चालू करत आहे. जर तुम्ही बुक परचेस केलं नसेल तर तुम्ही हे पूर्णतः व्हिडिओ सिरीज फॉलो करू शकता. वन ऑफ द बेस्ट बुक म्हटलं तरी चालते. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 आलेला आहे आणि करंट अफेअरची भीती तुमच्या मनामधून या सिरीजच्या थ्रू निघून जाणार आहे. तुम्ही फावल्या वेळेमध्ये ट्रॅव्हलिंग करत असाल, कुठे फिरत असाल, त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ हेडफोन लावून यूज करू शकता आणि तुम्ही असे रिवाइज पण करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी नुसतं वाचून नाही दाखवणार तुम्हाला, तर यामध्ये तुम्हाला फॅक्ट फन आणि जिथून प्रश्न तयार होते तिथेच आपण जास्त फोकस करणार आहे. प्रत्येक न्यूज तुमच्या डोळ्याखालून जाणार आहे. याआधी जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर ते तुम्ही बघा. हा पार्ट 2 आहे. राहिलेली जी काही आपण पार्ट 1मध्ये घेतलेला आहे तिथूनच आपण स्टार्ट करत आहे. आता या आपण एक देश एक निवडणूक जर बघितलं तर यामध्ये जर आपल्याला समिती स्थापन करण्यात आली होती एक देश एक निवडणूकसाठी, आणि ही समिती तुम्हाला विचारू शकते की कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली, तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. मग ही समिती जर बघितलं तर या समितीला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी दिली, तर 18 सप्टेंबर 2024. आणि त्यासोबत जर बघितलं तर 2 सप्टेंबर 2023मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत. तर शिफारशी म्हटलं तर या समितीने एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणूक घेण्यास सांगितल्या. तर ती होती पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत लेवलच्या, अशा 2 टप्प्यात निवडणुका सांगितल्या. दुसरी महत्त्वपूर्ण शिफारस जर म्हटलं 2 विधेयक त्यांनी मांडले होते. 15 सुधारणांची शिफारस पण केली होती. आणि अतिशय महत्त्वपूर्ण जर बघितलं आपण तर सर्व विधानसभाचा कार्यकाळ 2029पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केली होती. आता यामागील जर बघितला आपण इतिहास जर बघितला, एकत्र निवडणुकीचा इतिहास, तर लोकसभा आणि देशातील सर्व विधानसभांची जी काही निवडणूक आहे, तर एकत्र निवडणुका 1952मध्ये पार पडल्या, त्यानंतर 1957, त्यानंतर 1962 आणि 1967 अशा प्रकारची एकत्र निवडणुकीचा इतिहास आहे. तर केरळमध्ये जुलै 1959मध्ये राष्ट्रपती राजवटीमुळे एकत्र निवडणूक चक्र पहिल्यांदा विस्कळीत झाले होते. पुढे केरळमध्ये मग 1959मध्ये विस्कळीत झालेले आहे, ती राष्ट्रपती राजवट लागली होती ते. तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर 1967 साली देशात अखेरची एक देश एक निवडणूक पार पडली होती. तर बघा, याआधी पण 1952 पासून एकत्र निवडणूक होत्या. 1957मध्ये पण झाल्या, 1962मध्ये पण झाल्या, पण 1967मध्ये पण झाल्या. पण 1967 नंतर ही काय अखेरची एक देश एक निवडणूक होती, जे की त्यावेळेस 4थी लोकसभा निवडणूक होती. महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जर बघितलं तर वन नेशन वन इलेक्शन, मतदार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच दिवशी आणि एकाच वेळी मतदान करतील असं सांगितलेलं आहे. आता बाकी जर बघितलं आपण आता महत्त्वपूर्ण पुढील न्यूज, तर 23व्या कायदा आयोगाची स्थापना करण्यात आली. द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2024 ही यावेळेस तुम्ही 23व्या कायदा आयोगाची स्थापना बघू शकता. तर 23व्या कायदा आयोगाच्या जर बघितलं स्थापनेला मंजुरी मिळाली, तर आयोगाची रचना कशी आहे ते बघू आपण. एक पूर्णवेळ अध्यक्ष असणार ऑब्व्हियसली, तर त्यानंतर 4 पूर्णवेळ सदस्य असणार आणि 2 पदसिद्ध सदस्य असणार, जे की कायदेविषयक विधी विभागाचे असणार, ते त्यांना कायद्याची माहिती असणार, आणि 5 पेक्षा कमी अर्धवेळ सदस्य. मग महत्त्वपूर्ण काय आहे यामध्ये, तर एक अध्यक्ष तर पूर्णवेळ असणारच, 4 पूर्णवेळ सदस्य असणार, म्हणजे ओव्हरऑल 5 महत्त्वपूर्ण आहेत. बाकी मग 2 पदसिद्ध जे की कायद्याचा अभ्यास असणारे, आणि बाकी 5 पेक्षा कमी अर्धवेळ सदस्य असणार. हे 23व्या कायदा आयोगाची स्थापना आहे. हे महत्त्वपूर्ण आहे की यावेळेसचा कायदा आयोग कितवा आहे, तर 23वा कायदा आयोग आहे. तर पुढे बघितलं आपण आता कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्यमंत्री ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली 22व्या विधी आयोगाची कार्यकाळ होता 31 ऑगस्ट 2024 रोजी संपला होता. मग याआधी जे की 22वा विधी आयोग होता, या विधी आयोगाचे जे काही अध्यक्ष होते कोण होते, ऋतुराज अवस्थी. हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. ते आता 31 ऑगस्ट 2024 रोजी याचा कार्यकाळ संपलेला आहे. तर 23व्या आयोगाची जे काही मुख्य उद्दिष्टे काय आहे, मग पहिलं आहे की कालबाह्य आणि अनावश्यक कायदे शोधून ते रद्द करून घेणे, म्हणजे जे काही कालबाह्य झालेले कायदे आहेत ते रद्द करायचे, आणि विद्यमान कायद्याचे पुनर्निरीक्षण करून त्याची जी काही भाषा आहे ते सोपी करून द्यायची, जेणेकरून लोकांना ती कळेल, आणि सद्यस्थितीतील जे काही आर्थिक गरजांना जे कायदे पूरक ठरत नसतील त्यांची ओळखून त्यांची जी काही सुधारणा करून घेणे, म्हणजे जे कायदे आपण ज्यांना सद्यस्थिती त्यांची ओळखच नाही, पूरक होत नाही, म्हणजे ओळखच नसतील त्याची, तर ते त्याच्याबद्दल ओळख निर्माण करून थोडंसं त्यामध्ये सुधारणा करायच्या.
कायदा आयोगाबद्दल जर बघितलं आपण तर हे काय आहे मग, एक गैरवैधानिक आयोग आहे. वन ऑफ द बेस्ट आहे. आपल्याला इथून क्वेश्चन तयार होऊ शकतो. तर यामध्ये एक गैरवैधानिक आयोग आहे. स्थापना जर म्हटलं तर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाद्वारे होते आणि त्यामध्ये जर बघितलं सरकारला काय कायद्याच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्यास मदत करणे हे तर सर्व माहीत आहे. अध्यक्ष जर बघितलं काय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश याचा अध्यक्ष होतो. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या 22 कायदा आयोगांनी एकूण 289 अहवाल सादर केलेले आहे. एकूण स्वातंत्र्यानंतर किती आयोग, तर 22 कायदा आयोग झालेले आहे. तर हा 23वा आहे. लॉर्ड मेकॅले जर म्हटलं तर आपण इतिहास जर बघितला थोडा तर यांच्या अध्यक्षतेखाली 1833च्या चार्टर कायद्यानुसार 1834मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन झाला होता. म्हणजे इंग्रजाच्या काळापासूनच हा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 1955मध्ये भारताचे तत्कालीन महाधिवक्ता MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कायदा आयोग स्थापन केला होता. 1955मध्ये पहिला कोणाच्या, MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली. तर हे स्वातंत्र्यानंतरचा. आता महत्त्वपूर्ण न्यूज आहे 3 नवीन फौजदारी कायदे. याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. तर मग आता काय ऐकायचं यामधून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आपलं 1 जुलै 2024 पासून 3 नवे फौजदारी कायदे देशभरात लागू झाले. कोणते कोणते, तर भारतीय न्यायिक संहिता BNS 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता BNSS आणि त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम BSA हे 2023मध्ये नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहे. तर हे जर बघितलं आपण तर मग काय आहे, कोणत्या कायद्याने कोणाची जागा घेतली, तर IPC भारतीय दंड संहिता 1860चा होता. त्याची जागा आता भारतीय न्याय संहिता BNS यांनी घेतलेली आहे. यामध्ये कलम 358. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973चा होता. CRPC जागा कोण घेतलेली आहे मग, भारतीय नागरी संरक्षण BNSS 2023. यामध्ये कलमे आहेत 531. तर फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा जे आहे भारतीय नागरी संरक्षण संहिता कायदा म्हणून ओळखला जाणार. यामध्ये सर्वात जास्त 531 कलमे आहेत. आता भारतीय पुरावा कायदा होता 1860चा. याच्या जागी आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. यामध्ये 170 कलमे आहेत. बघा आता भारतीय दंड संहिता यावेळेस याच्या जाग्यावर भारतीय न्याय संहिता आलेला आहे 358 कलमे. फौजदारी प्रक्रिया संहिता याच्या जाग्यावर आलेला आहे नागरी संरक्षण संहिता 531 कलमे. आणि भारतीय पुरावा कायदा आहे 1860चा. याच्या जागी आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम 170 कलमे. हे कोणाच्या जागेवर कोणता कायदा आलेला आहे आणि 1 जुलै 2024 पासून हे तिन्ही फौजदारी कायदे लागू झालेले आहेत देशभरात. हे महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता पुढे, तर आता काय आहे मग, तर गुन्हा आणि दंड संहिता कलम आणि न्याय संहिता कलम आहे. त्यामध्ये आता खुनाचा जे काही गुन्हा केलेला होता त्यासाठी जे काही 302 कलम होती त्या जागी आता न्याय संहितेमध्ये आलेले आहे 101 कलम. आता खुनेचं जर बघितलं तर तुम्हाला 302 दिलेली होती तर 302 ऐवजी आता 101 कलम न्याय संहितामध्ये लागू केलेली आहे. जर तुम्ही कोणासोबत फसवणूक करसाल 420 त्यासोबत आता 316 हे कलम ॲड केलेलं आहे. त्यानंतर देशद्रोहा संबंधात 124A होता तर आता त्याच्या जागी न्याय संहितामध्ये 150 हे कलम ॲड केलेलं आहे. आता बलात्कार जर बघितलं 376 होता बलात्कारासाठी कलम, तर 376 जर बघितलं त्याच्याऐवजी आता 63 हे लागू केलेलं आहे. सामूहिक बलात्कार 376D त्यासाठी आता 70 आहे आपल्याला बघायला. हे नवीन आहे तर हे लक्षात ठेवा. आता हत्येचा जर प्रयत्न जर बघितला तर 307 आहे. आता 307च्या ऐवजी 109 हे कलम लागू करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला ह्यानुसार न लागता आता ह्यानुसार तुम्हाला हा कलम तुम्हाला तुमच्या गुन्ह्यानुसार दाखल होईल. तर फौजदारी कायदा सुधारणावरील समित्या काय आहेत मग आता, तर रणवीर सिंग ही समिती लक्षात ठेवा, फौजदारी सुधारणा कायदा समिती. त्यानंतर माधव मेनन समिती आहे आणि VS मलिमठ समिती आहे. बाकी हे महत्त्वपूर्ण समित्या आहेत. हे 3 समित्या लक्षात ठेवा. बाकी काय आहे नेमकं याची काही भानगडीत पडू नका. फक्त फौजदारी कायदा सुधारणावरील समित्या कोणत्या आहेत लक्षात ठेवा. रणवीर सिंग समिती, माधव मेनन समिती आणि VS मलिमठ समिती. बघा मित्रांनो, सगळ्या न्यूज काही महत्त्वाच्या नसतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न जिथून तयार होतो हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि हे केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे काही ॲनालिसिस केले करंट अफेअरचे तेव्हा कळेल. पण तुम्हाला हे पण करायची गरज नाही. मी ऑलरेडी सर्व काही ॲनालिसिस करून तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे. सिम्पली तुम्हाला वाचायला पाहिजे फक्त. असं काही समजू नका की मी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमच्यासोबत करत आहे. फक्त मी एक सिम्पली तुमच्यासमोर गो थ्रू करत आहे की अशा पद्धतीने आपण करंट अफेअर फॉलो करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं वाटला तर मित्रांसोबत पण जास्तीत जास्त शेअर करा. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना बुक परचेस करणं पण अफोर्डेबल नसते तर त्यांना पण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. तर
भारतीय रेल्वेने 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 3 नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देण्यासाठी एक सज्ञान ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर काय सज्ञान ॲप्लिकेशन, मग हे कोणी तयार केलेलं आहे? तर RPFने टेक टीमने डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर संकलन ॲप, हे फौजदारी कायद्याचे बलात्कारांदरम्यान जी काही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून काय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने NCRBने हे संकलन विशेष ॲप तयार केलेलं आहे. नव्या आणि जुन्या कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येतो यामध्ये. ओके, तर सज्ञान ॲप हे जर म्हटलं तर हे RPF आणि संकलन ॲप जर म्हटलं तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी तयार केलेलं आहे. आता महत्त्वपूर्ण आहे आपल्याला नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मार्च 2024 नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 अधिसूचित केलेला आहे. तर यामध्ये जर बघितलं 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची जी काही सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहे? मग आता लोकसभेत पारित झालेला आहे 9 डिसेंबर 2019मध्ये, राज्यसभेत पारित झालेला आहे 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 2019 आणि राष्ट्रपती मंजुरी मिळाली आहे त्यानंतर 1 दिवसानंतर 12 डिसेंबर 2019. म्हणजे 9, 11 आणि 12 हे 2019 लक्षात ठेवा. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतीची मंजुरी हे डेट महत्त्वपूर्ण आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात. त्यानंतर जर बघितलं आपण आता अजय खानिवाल जे काही खानविलकर जे काही नवे लोकपाल आहेत, तर निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे अजय माणिकराव खानविलकर 27 फेब्रुवारी 2024 लोकपाल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नवे लोकपाल कोण आहेत? मग अजय खानविलकर. तर त्यांनी काय केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. राष्ट्रपती ज्यांना शपथ देतात नवे लोकपाल यांना. तर याच्या आधी जर बघितलं पिनाकी चंद्र घोष हे यांचा कार्यकाळ 27 मे 2022 रोजी संपल्यानंतर आता यांनी प्रदीप कुमार मोहंती हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते, पण त्यांच्या जागी आता जर बघितलं नवे लोकपाल अजय माणिकराव खानविलकर. त्याच्या आधी जर बघितलं पिनाकी चंद्र घोष यांच्या ज्या कार्यकाळ संपल्यानंतर 22 पासून थोडंसं कार्यकारी एक व्यक्ती म्हणून अध्यक्ष म्हणून काम पाहत होते प्रदीप कुमार मोहंती. यांच्या जागी आता अजय माणिकराव खानविलकर या झालेले आहेत नवे लोकपाल. आता लोकपालमध्ये जर बघितलं तर 6 सदस्यांची नियुक्ती आहे. तर केंद्र सरकारने लोकपालमध्ये 6 सदस्यांची नियुक्ती केलेली आहे. तर नवीन न्यायिक सदस्य कोणते कोणते आहेत? मग लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव, ऋतुराज अवस्थी हे लक्षात ठेवा नवीन न्यायिक सदस्य. आणि नवीन जे काही गैर न्यायिक सदस्य आहेत ज्यांचा इलेक्शनची म्हणजे न्याय संदर्भात म्हणजे न्यायालयाशी काहीच संबंध नाही तसे गैर न्यायिक सुशील चंद्रा माजी निवडणूक आयुक्त आहेत हे, पंकज कुमार गुजरातचे माजी मुख्य सचिव आणि अजय तिर्की जे के माजी ग्रामविकास सचिव हे गैर न्यायिक सदस्य आहेत. लक्षात ठेवा न्यायिक सदस्य लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव आणि ऋतुराज अवस्थी. गैर न्यायिक सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की हे महत्त्वपूर्ण बाबी आहेत. लोकपाल जर बघितलं यांचा उद्देश काय असतो? सार्वजनिक पदाधिकाऱ्यांवरील जे काही भ्रष्टाचारांच्या आरोपाची आहे त्याची चौकशी करतो लोकपाल. आणि लोकपाल कायदा जर बघितला आपण तर 2013चा लोकपाल कायदा आहे, हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. त्यानंतर जर बघितलं आपण तर नवी जे काही आपण न्यायाधीश संजीव खन्ना हे 51वें सरन्यायाधीश झालेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? 51व्या क्रमांकाचे आहेत. कोण आहेत? ते संजीव खन्ना. बघा संजीव खन्ना यांना 11 नोव्हेंबर 2024 रोजी 51वें सरन्यायाधीश म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे आणि न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. तर धनंजय चंद्रचूड हे 50व्या क्रमांकाचे न्यायाधीश होते सरन्यायाधीश. तर 13 मे 2025 रोजी वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त झालेले आहेत धनंजय चंद्रचूड. तुम्हाला माहिती आहे ते की सरन्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. त्यानंतर जर बघितलं त्यांचा अल्पपरिचय जर बघितला आपण खन्ना यांचा तर दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांनी 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पूर्णवेळ न्यायाधीश पण होते 2006 मध्ये. पण महत्त्वपूर्ण काय आहे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि 2023 मध्ये न्यायालयात विधी सेवा समितीचे अध्यक्ष पण होते. तर सर्वोच्च न्यायालयात 2019 मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. तर आता जर बघितलं आपण तर मागील काही सरन्यायाधीश होते ते महत्त्वपूर्ण आहे. आता हे तुम्हाला जोड्या लावामध्ये येऊ शकते कारण की मागे असा प्रश्न आलेला आहे
नुकतेच निवड झालेली आणि त्यांचे जे काही मागील आहेत त्यांचे जोडे लावा कार्यकाळ. पहिले जे होते हरिलाल कानिया सरन्यायाधीश 50-51मध्ये. आता 47व्या क्रमांकाचे शरद बोबडे होते 2019-21मध्ये. मग 48व्या याच्यामध्ये NV रमन्ना आले ते 2021-22मध्ये. आणि 49वे उदय उमेश ललित 2022-22मध्येच, जास्त काळ राहिले नाही. तर 50 जे की क्रमांकाचे होते धनंजय चंद्रचूड 2022 ते 24पर्यंत. मग हे तुम्हाला विचारू शकते 47वे शरद बोबडे, 48वे रमन्ना, 49वे उदय आणि 50वे धनंजय चंद्रचूड आणि 51वे जर म्हणलं सरन्यायाधीश तर हे खन्ना आहेत. यावेळेसचे आपल्याला संजीव खन्ना म्हणून बघायला मिळते. तर पुढे बघूया आपण महत्त्वपूर्ण काय आहे. मग आता बाकी हा डाटा महत्त्वपूर्ण वाटला नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, तुमच्यासमोरूनच डोळ्यासमोरून जाऊ देत आहे. बाकी तुम्ही म्हटलं नाही पाहिजे की आपण काही पार्ट स्किप केलेला आहे म्हणून. तर निश्चिंत राहा मित्रांनो, काहीच न्यूज स्किप होणार नाही आणि प्रत्येक न्यूज डोळ्यासमोरून जाणार आहे. तर के संजय मूर्ती यांची कॅगपदी नेमणूक झालेली आहे. तर संजय मूर्ती यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 15वे नियंत्रक महालेखापरीक्षक कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. कितव्या क्रमांकाचे होते कॅग हे, तर 15व्या क्रमांकाचे नियंत्रक महालेखापरीक्षक होते संजय मूर्ती. तर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. तर गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. आता कॅगच्या पदी पहिले कोण होते, तर 14वे गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतलेली आहे. तर आता संजय मूर्ती हे कॅगच्या पदी 15वे म्हणून नेमणूक झालेली आहे. तर हे काय आहे मग, तर 1989च्या बॅचचे हिमाचल प्रदेशचे IAS अधिकारी आहेत. त्यानंतर 24 डिसेंबर 1964मध्ये आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेले मूर्ती हे मेकॅनिकल इंजिनियर शिक्षण झालेले आहे त्यांचं. आता कॅगबद्दल जर बघितलं आपण थोडंसं, तर भारतीय सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे ही. आणि राज्यघटनेतील तरतूद जर बघितलं कलम 148 ते 151 आणि भाग 5मध्ये येते. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भाग 5मध्ये नेमकं काय आहे ते पुन्हा आणखी. तर नामनिर्देशक पंतप्रधान यांच्याकडून नामनिर्देशक दिला जातो आणि नेमणूक करतो राष्ट्रपती. आता कलम 148. तर इथे कन्फ्युजन व्हायला नको, नामनिर्देशक म्हणून पंतप्रधान करतात आणि नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपती शपथ देतात. राजीनामा पण राष्ट्रपतीकडेच द्यावा लागतो. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे. सपोज जर व्यक्ती हा 64 वर्षाचा आहे आणि त्याची नेमणूक कॅग म्हणून झाली असेल तर त्याला 1 वर्षानंतरच तो सेवानिवृत्त होतो, कारण की ते तुमचे एक तर 6 वर्ष धरल्या जाईल आणि तिथून तुमचे वय पण त्यावेळेस त्या वर्षापर्यंत 65 वर्ष व्हायला हवे. ठीक आहे. तर वेतन जर बघितलं तर 2,50,000 रुपये महिना. श्रेष्ठत्व अनुक्रमांकांमध्ये जर बघितलं 9व्या स्थानी त्यांच्या श्रेष्ठत्व क्रमांकाचे म्हणजे पोझिशन हे 9व्या क्रमांकाची आहे त्यांची. आणि पुनर्नेमणुकीसाठी हे यांची पात्र नसतात, कारण की पुनर्नेमणूक केली जात नाही कॅगची, लक्षात असू द्या. आता आत्तापर्यंतचे कॅग कोण आहे मग, तर व्ही नरहरीराव 50-54मध्ये पहिले. त्यानंतर जर बघितलं अनिल कुमार चंदा आहे, मग रॉय आहे, रंगनाथराव बक्षी आहे, ज्ञानप्रकाश आहे. हे महत्त्वपूर्ण नाही आपल्याला, तुम्ही डोळे उघडून बघू शकता की आपल्याला 12व्यापासून महत्त्वपूर्ण आहे. तर 12वी आहे शक्तिकांत शर्मा 2013-17 हा कार्यकाळ. त्यानंतर 17-20चा कार्यकाळ आहे 13व्या क्रमांकाचे राजीव महर्षी. आणि त्यानंतर 14व्या क्रमांकाचे गिरीशचंद्र मुर्मू 2020-24 आणि 15व्या क्रमांकाचे के संजय मूर्ती 2024 ते 29पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. तर 12, 13, 14 लक्षात असू द्या, जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकते. आता निवडणूक आयोगाचे विविध ॲप्लिकेशन आलेले आहेत, तर काही महत्त्वपूर्ण आहेत ॲप्लिकेशन बघा. आता सक्षम ॲप काढलेलं आहे निवडणूक आयोगाने. हे दिव्यांगांना मतदान नोंदणी करायची, मतदान केंद्राचा शोध घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर KYC ॲप आहे एक, मतदारांना काय त्यांच्या उमेदवारांबाबत तपशील आणि त्यांची असलेले गुन्ह्याची काही तपशील पाहता येणार आहे, जे की KYC ॲप थ्रू तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करता त्याबद्दल काही त्यांचं करप्शन त्याबद्दल काय त्यांचं म्हणजे सर्व काही त्याबद्दल तुम्ही त्या उमेदवाराबद्दल सर्व काही KYC ॲपने चेक करू शकता, हे प्रोव्हाइड केलेलं आहे. याआधी तुम्ही CVGL ॲप पण बघितले असेल. हे बघा CVGL, यामध्ये तुम्ही आचारसंहितेचं काही कालावधी दरम्यान आणि थोडंसं निवडणूक जे काही एरिया आहे तिथे निवडणूक होत आहे तिथे जर काही तुम्हाला अशी ॲक्टिव्हिटी इलिगल ॲक्टिव्हिटी जर वाटली तर तुम्ही ते फोटो कॅप्चर करून
तुम्ही अशी तक्रार करू शकता. कोणाला सांगू नका. अशा प्रकारची तक्रार एखाद्या वेळेस आम्ही केली होती. तर तुम्ही म्हणजेच मला माहीत आहे मी केली होती. तर 1950मध्ये हेल्पलाईन जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कारण की जे तुम्ही आहे की तक्रार करतात CVJLवर ते तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही आणि ते पण तुमची जी काही तक्रार आहे ते ज्यांनी केलेली आहे त्याचं नाव गोपनीय ठेवल्या जाते. तर ESMS ॲप पोर्टल निवडणूक अधिक मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडायची असल्यास आचारसंहितेच्या कालावधीत अंमलबजावणी यंत्रणाकडून बेकायदा पैसा, मद्य, अंमली पदार्थ जे काही आहेत हे जप्त केले जातात. ESMS ॲप पोर्टल थ्रू तुम्ही यावर हे करू शकता. तर बघा आता काही आपण राहिलेल्या आहे या राजकीय घडामोडीमध्ये संक्षिप्त राजकीय घडामोडी त्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. तर हे 2 पार्ट तुम्ही क्लिअर करा आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण संक्षिप्त घडामोडी क्लिअर झाल्यानंतर आपल्याला राजकीय घडामोडी ओव्हरऑल संपूर्ण आपल्या क्लिअर होतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संक्षिप्त घडामोडीसोबत. आणि हे नेक्स्ट थर्ड पार्ट क्लिअर झाला की राजकीय घडामोडी पूर्णतः आपल्या संपून जाईल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, छोटंसं यूट्यूब चॅनल आहे आणि तुमचा सपोर्ट हवा. आपण काही पेड जे क्लास आहेत ते आपण पुढे चालून फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.